गाईस चला आता टकमक टोकाकडे आलोय काय ना सर बाबा आणि मी आता अल्पेनलिव्हे खाल्लाय. हे म्हातारे बाबा थोडी ज्ञान देते मी म्हातारा माणूस म्हणते राय देतो रे. म्हातारा माणूस काढून सोड राहिले चांगलं दणकेबाज आणि म्हातारा म्हणे हा ना लुक आहे जॉगर बिगर क्रॉक्स जॉगर विषय हार्डे साखरे बोलतात इकडे खाली. किसको इधर अपनी मौत दिख रही है क्या? किसकी मौत दिख रही है? किसको किसकी मौत दिख रही है इधर? माउंटेन ड्यू. ये देखो गाइस ये अरे तू भी है क्या? नहीं मैं तो गाइस ने मस्त वाटलं काय ते माउंटेन डर के आगे काय अरे भैया तुम काही म्हणता शांत शांत कॅन्सल मर के आगे डर के आगे. पण एक सांगू का आपण एवढं गड फिरून नको वाटलं का काही वाटलं तो एन्जॉय झाला माहिती फुल एकदम भारी वाटलं. तो एन्जॉय कशामुळे झाला तू सांग. उत्सुकता ब्लॉग चालू मॅडम काय शिव्या द्यावं लागले गाडावर येऊन काय लोकायला काहीच करायला नाही सुधरत नाही लोक. गाईज मी तुमच्याकडे नाही बघत आहे कारण की रस्ता खूप डेंजर आहे. ऐक झोपासन गाईज झोपासन देखो रुको गाइस डायरेक्ट टॉप पे जाके चालू करता हूँ. गाइस मेरा मन हो रहा है उधर धबधबे के पास जाने का. नहीं जा सकता तू. गढ़ देखो भाई माई आँख भाई मेरे जुबान से ऐसे शब्द नहीं निकल रहे गढ़ के लिए. वरती किल्ला आहे मग खालचं काय. हे इकडून पण रस्ता असेल आय थिंक नाही तर मग तिथं तोफा अरे नाही ना हे इकडच्या पायऱ्या रे इकडच्या पायऱ्या बघ ना इकडे तोफा वगैरे ठेवलेला असतील आय थिंक. रोपे कोणी कोणी रोपे मागून आहे आपण तिकडे चहा पिली का आपण चहा पिली का तिकडे आईला. गाइज मी जब भी ब्लॉग चालू करतो तभी ये दुखाते नाही परत ते रोपे खाली जाऊ तिथून आपण खाली जाऊ तेवढं. हे बघा ना सागरे मी जेव्हा बी ब्लॉग चालू केला हे धुका खालून वर येते राव. काहीच का भारी दिसतोय सीना पूर्ण भगवा विषय हार्ड. काहीच आता मी टकमक टोकाच्या एकदम टॉपर येऊन बसलोय कोणाला सांगू नका. खाली तुम्हाला दाखवतो खाली बघ बाबा जाऊ खाली हे बघा डायरेक्ट शेंड्यावर बाई. मग एखादा दगड ढिल्ला राहतो. बारीक माणूस गाईज आज पण माझ्यासोबत येण्याला मोठा धोका झाला. धोका असा झाला की मी सगळ्यापासून सगळ्यासोबत फोटो काढलो नाही सॉरी फोटो काढतोय सगळ्याचे मग फोटो कोणी काढला नाही बाया. सगळ्यात मोठा धोका आहे मला उडी टाकावती इथून. लग्नामध्ये फोटोग्राफरचा फोटो काढताना बघितलंय कोणाला? नाही. हा इच्छा गावात रे बघितलंय का कोणाला? तू तर बोलूच नको रे तू तू इच्छा गावात तू यो माकड तोंडाचा यो भाई बोल नको. लग्नामध्ये फोटो काढताना यो माहितीये का एकाचा फोटो झाला का यो माकड उभा राहतो असे एक फोटो आणि याला मा फोटो काढा सांगितला यानं असा फोटो काढलाय मा त्याला जाऊ ना धाव भैया. मला तर चांगला तास काढला नाही फोटोग्राफर. तुला मी इथून फेकेन उलटा. रोहित राय फोटो काढतो मग काय होईल इकडे मग काय होईल जाय ना तू. तर गाईज आम्ही आता टकमक टोकाकडून परतलोय. आता आम्ही जाणार रोपवेकडे कारण की आम्ही आता रोपवेने खाली जाणार आहे कारण की उशीर होईल असं ग्रुपचं म्हणणं आहे. पोरांचं म्हणणं नाही ग्रुपचं म्हणणं आहे. आमचं म्हणजे पोरांचं असं ठरलं होतं की बाबा आपण सीडीने खाली जाऊ सॉरी पायऱ्यांनी खाली जाऊ पाऊल वाट बट बाकीचे ग्रुप असे म्हणतात की आपण रोपवेने खाली जाऊ कारण की उशीर होतोय. आता जस्ट वाजले आहेत बघा 1 मिनटं किती वाजलेत रे 4:30 वाजलेत. आता उतरूस तर आम्हाला 6 वाजतील. तर ओके तर 7 वाजतील. 19-20 का फरक आहे. 19-20 लाख का फरक आहे. तर 7 वाजतील तर मग त्याच्यामुळे प्लॅन थोडा चेंज केला आहे आणि आता आम्ही रोपवेने खाली चाललो आहे. बाकी आज
इतकी मजा आली भाई, तुम्हाला शपथ सांगू शकत नाही. म्हणजे काय आता मनामध्ये इतकं काही सांगायसारखं पण ते शब्द तोंडावर येत नाही शब्द. बट आज खूप मजा आली. म्हणजे मी तर फर्स्ट टाईमच होतो. मंग्याचा पण फर्स्ट टाईमच होता गडावरती. तू रे 4 टाईम का? ओके, तू जा मग घरी. तू बरं फर्स्ट टाईम. दीपक तू रे? म्हणजे आम्ही एवढे म्हणजे आम्ही ते जेवढे सगळेजण आहेत ना, आम्ही पहिल्यांदाच गडावरती आलोय ना. आम्हाला इतकं भारी वाटलंय. म्हणजे असं खालून आम्ही इतकं पायऱ्यांवरती चढून आलो, एकदम भयानक थकवा होता. आम्ही आता वरती आलो, आम्हाला आज थकवा गायब डायरेक्ट. म्हणजे असं वाटलं सुद्धा नाही की पाय दुखतायत की काय. आम्ही एवढं सगळं फिरलो वगैरे, खूप छान वाटलं, एकदम भारी. मग तुला कसं वाटलं भाऊ? तुला मनोगत व्यक्त कर ना थोडं ब्लॉगमध्ये. खूप 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 भारी वाटतं मला. काही खाल्लं का तू? नाही ना, खाल्लं गेलं काही नाही, खायचं मला तर भूक लागली आता सध्या. ओके, आता खाली रोहित? गेलं आपण खाऊ आता. काहीच नाही भाऊ. काही तर बोल 2 शब्द. कसं वाटलं तुला? काय वाटलं? चांगलं वाटलं. विक्रम तुला भाऊ? मला एक नंबर वाटलं इथे. खूप 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 भारी वाटलं. खूप आनंद झाला. तुला रे? तुला नाही आनंद झाला? पर्या तुला भाऊ? खूप छानच वाटलं. याच्या मायला तुमच्या सगळ्यालाच दोन वाटलं शब्द माझे, मला इथे येऊन खूप साऱ्या मुली पाहायला भेटल्या. प्लस त्यांचे हे आपले महाराजांचे असे ते यांच्या अशा 2 तोंडात मारल्या पाहिजे माहिती का सगळ्यांनी मिळून. जेवढे गडावरती लोक आलेत तेवढे भिकारी. एकही सांगणे की काही बोलू नको माझ्या ब्लॉग मध्ये. हे आपल्या ब्लॉग मध्ये याला जागा नाही भावना उद्यापासून. पद्धत नाही यांना बोलायची. कारण मी माझं मनोगत व्यक्त केलंय तुमच्या समोर. मला तर खूप छान वाटलं. आपण बाकीच्यांना पण विचारू आपली ट्रिप कशी झाली आजची. आणि उद्याचं तर मावलंच आहे भाई. उद्या तर विशेष नाही काही, कारण की उद्या आम्ही थोडा डिफरंट प्लॅन आहे. प्लॅन आमचा असं होतं की प्रतापगडला जाणार, मग त्याच्यानंतर कुठं रे? महाबळेश्वरला जाणार. बट प्लॅनमध्ये भरपूर चेंज झालेला आहे, कारण की आज जी आजच्यामुळे थोडा चेंज केला. परिस्थिती आमची झाली कधीच अशी झाली नव्हती. म्हणजे आपली नाही, आपण ओके, आपण तर ओके, पण बाकीची थोडं टीम आहे ना त्यांची गळून गेले ते. त्याच्यामुळे काय झालं, उद्याचा थोडा प्लॅन कॅन्सल केला आहे. आणि तो काय माहिती आता कधी होईल. तर उद्याचा थोडा प्लॅनमध्ये चेंजेस आहे. आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे, ते तुम्हाला आम्ही उद्या सांगू सकाळी उठल्यानंतर. आता आम्ही सध्या चाललो आहे गडावरून खाली. मिळूयात, नाही सॉरी, भेटूयात थोड्या वेळाने. परत गाईज थोडा रुको. गाईज चला कॅन्सल. अरे मंग्या, तू इथे जबान रे, तू इथे जीभ रे भो. अरे त्याच्या तोंडासारखी त्याची ती बिन वाकडी. बावळट. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला गाईस, आम्ही आता इथे मस्त फोटो वगैरे काढून एक थंबनेल क्लिक केला आणि आता आम्ही चाललो आहे रोपवेकडे. आम्ही तिथून खाली जाणार आहे. तर तुम्हाला रोपवे मध्ये बसल्यानंतर भेटतो. चलो गाईस, चला गाईस, आम्ही आता निघालोय. हे बघा, तेच आहे मग गाईस. बहुत बड़ा पोपट हो गया. रोपवे की तरफ गए भाई, और वहाँ पे मालूम पड़ा कि इतनी गर्दी है कि यहाँ से फिर से पैदल जाना पड़ेगा नीचे. और अपनी आधी जो ग्रुप था, वो आधा ग्रुप तो नीचे चला गया है, आधे रास्ते में है. और अभी हम पीछे पीछे फिलहाल निकल रहे हैं. तो मेरा मोबाइल में चार्जिंग कम है अभी, तो घाम भी बहुत आ रहा है. हाथी तालाब देख लो. तो चलो अभी हम भी जा रहे हैं नीचे. आपको मिलते थोड़ी देर में. अरे हळू हळू. चलो गाइस, अभी नीचे आ गए. खाली उतरलो बाबा एकदाच. बापरे, फायनली खाली आलो आम्ही एकदाच. आणि पाय म्हणजे तुम्हाला लिटरली सांगतो मी, एका जागी जर असं उभं राहिलो मी, मग पाय थरथर करू लागले डायरेक्ट. दोन्ही पाय असे थरथर होऊ लागले. पुरा अवसंग गळून गेलं. मग त्याचं पण डबल सांगायचं आपण. डबल जाणार आहे आम्ही. 5,000 रुपये देणार आहे आम्हाला. आम्ही परत जाणार वरती. काम 25. पब्लिक पा काय बसली डायरेक्ट खतरनाक. सगळी पब्लिक खाली बसली डायरेक्ट मांडी घालून. डेंजर. हॅलो गाईस,
1 2 3 4 5 6 7 8 मामा बी बसले तिकडे. मामा कोण जमले? मामा झोप घेतली जास्त. अरे बा अरे आपल्यापेक्षा त्याला बोर झालं असं. ते बघा व्हाट अ सनसेट. तो चलो अभी हम सब लोग अपने ट्रैवलर में बैठ चुके हैं. तो अभी हम निकल रहे हैं हमारे होटल की तरफ, जो कि आपको सुबह मैंने दिखाया था. और अभी हम फिलहाल है एक छोटे से घाट में. और अपने ये देखिए बस पूरी भरी हुई है. तो ये दीदी भी है. दीदी आपका नाम बताओ. अनुष्का. और वो छोटा का गया अनुष्का बहुत डेंजर आहे. आणि हा मंगेश. याचं नाव माहिती असेल तुम्हाला. हो ओके. सगळ्यांना माहिती. टेंगुल. एक वाटरफॉल के तरफ के थे. तो ये देखिए नज़ारा. और दीप मंगेश जा मंगेश. हो मला अंग नाही. ए विक्रम विक्रम. गाईज आता आम्ही मस्त तिकडून निघल्यानंतर इकडे थांबलो आहे एका हॉटेलवरती. हॉटेलचं नाव काय आहे? शिंदे मामा. शिंदे मामा मावा जे जे असेल ते असेल. पण आता सगळी मस्त जेवायला बसली आहे. हे बघा मस्त पनीर भाजी आहे आणि शेव भाजी आहे. मस्त जेवण वगैरे करणार एकदम फ्रेशमध्ये. आणि तिकडे जाणार परत. तिकडे गेल्यानंतर मस्त झोप होणार. कारण की इतके हातपाय दुखू लागले तुम्हाला काय सांगा. पाय अजून पण थरथर करताय. दीपक पाय थरथर करताय. तुझे रे हो उपाशी बसले हो माय बिचारे. चला जेवण केल्यावर भेटूया तुम्हाला. तर मित्रांनो आम्ही आता जिथे सकाळी थांबलो होतो ना तिथे आलेलो आहे परत मठावरती. हे बघा हे ते मठ आहेत. तुम्हाला थोडं लाईट कमी त्याच्यामुळे दिसणार नाही. बाकी पब्लिक बघून घ्या कोण कोण आहे. इकडे कोण बसले हे बघा. हे बारीक याचं नाव काय आहे? यश सॉरी राज. हा यश. हा रोहित. अरे विशाल. काळा वैभव. मंगेश आणि बाकी पब्लिक. प्रवीण. अरे बाबा जार. आणि मी. आणि बाकी सगळी मंडळी आपली अजून गाडीमध्येच आहे. अजून कोणी उतरलं नाही खाली. कारण मठाची चर्चा तिकडे चालू आहे काहीतरी. ते मला पण माहिती नाही कारण मी पण इकडेच आहे. आणि विश मग शाकर. वाव. तर आम्ही या मठामध्ये झोपणार आहे. सकाळी परत जाणार आहे. तर आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया आता सध्या. नाही थांबा. आता आपण जेवण खूप फुल केलंय. अरे भाई इतकं जेवलोय आम्ही. डायरेक्ट शेव भाजी तंदूर भात आणि बाप होममेड भात होता. तिथं भात नाही घेतला. आता डायरेक्ट आहे ना बडीशेप खाऊन घेतली. डायरेक्ट बोकणं ओढून घेतला बडीशेपचा आणि साखरीचा. हो भाई मोठा. आपण काही बोलू इच्छिता? आमचं मत एवढंच. हो अरे संकेत पण जॉईन झाला आपल्याला. संकेत 2 शब्द रायगडाबद्दल. लय मजा आली. अजून एकदा जायला पाहिजे. ही गोष्ट खरी भाई. अजून एकदा जायला पाहिजे माहिती का. मंगेश माहिती इच्छा आहे डायरेक्ट अजून एकदा जायची. फुल इच्छा आहे. चला काही सामान काढायचं आहे आम्हाला. जागा भेटली आम्हाला. तर भेटूयात आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मिलते हैं जल्दी नेक्स्ट ब्लॉग में. तब तक के लिए बाय बाय.